रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गुरुवर्य भगवान बाबा की जय। श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु श्री रामचंद्राय नमो नमः। धाव पावगा श्री माझा अपराध करी क्षमा। पडलो संकटी दुर्गमा सर्वोत्तम पाव वेगे। श्री गणेशाला वंदन। नाथ माऊलीच्या चरणी नतमस्तक। ऐकणारे सर्व श्रोते मंडळी, वाचक सूचक यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान गावबा काका ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देऊ लागलेले आहेत। प्रभू रामचंद्राचा निज भक्त असणारा हनुमंतराया वल्ली आणण्यासाठी गेलेले आहेत। मी प्रभू रामचंद्रा बरोबर पण करून आलेलो आहे। मी रामाला म्हणलो, रामा मी आताच्या आता जाईल आणि दिव्य औषधी घेऊन येईन, लक्ष्मणाला उठवीन, हे गर्वाचं मी बोललो म्हणून मला या ठिकाणी नालतय की काय, त्याच्यामुळे मला या ठिकाणी औषधी दिसत नाहीत की काय। मग रामा मी तुमचं भालकय, लहान लेकरूय, चुकलंय माझं, देवा मला माफ करा, या ठिकाणी संकटात पडलोय, याच्यातून मुक्त करण्याचं कार्य रामा तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, हनुमंत म्हणतात। मी तुझे निज बालक ज्ञान मुळाती उच्चके क्षमा करणी सकळी का कृपावशके करी मजा। प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी विनंती करतात। हनुमंत म्हणले, देवा मी तुमचा निज बालक आहे, लहान आहे, जसं लहान बालक आईच्या मांडीवर बसावं त्यानं शी करावी, शी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मांडी कापल्या जात नाही किंवा त्याला त्या ठिकाणी ढकलून दिल्या जात नाही, धुवा लागतंय, तसं मी चुकलोय, मला माफ करा देवा, मी अज्ञान आहे, मला कळलं नाही, मी वानरातलं पिल्लूय म्हणून मला कळलं नाही, मला क्षमा करा आणि याच्यातून मोकळं करा। ऐसे होत कटा चिंता करता तया कपिलाता श्रामाटवला चित्ता बोधदाता निज भक्ता। प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, प्रभू रामचंद्राची आठव ध्यानामध्ये झाली, लगेच हनुमंतरायाच्या मनामध्ये प्रकाश पडला, माझ्या रामाशिवाय मला सोडवणारा दुसरा कोण नाहीये। निज भक्त हनुमंतराय आहेत, कण वळेना त्या ठिकाणी आरडलेले आहेत, आवाज दिलेला, देवा धावा धावा धावा, मला तुमच्याशिवाय कोणी सोडवणार नाहीये। ऐकत कोण? जगाचे नायक, माझा भक्त संकटात आहे आणि त्याला सोडवण्यासाठी देव काय करतात बोला। जो काय वाटे मनसी शरण चलार्धे सोडवे त्याचे राम भक्ताचे कृपाळो। प्रभू रामचंद्र भक्तासाठी कृपाळू आहेत आणि प्रभू रामचंद्राचा धावा केलाय, पण कसा केला? मनाने केला, तनाने केला, सर्व भूती त्या ठिकाणी रामाची भक्ती हनुमंत करतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हनुमंताला राम दिसतात। मग त्या भक्ताने हाक मारली, मग देवाला काय ऐकू जाणार नाहीये, देव त्या ठिकाणी भक्ताचं त्या ठिकाणी मागणी पर बोलवलेलं आहे, आरडीव त्या ठिकाणी बोलवलेलं, विनंती केलेली, राम प्रभू त्या ठिकाणी दयाळू कृपाळूत आणि त्यांनी त्या ठिकाणी कृपा केली आणि हनुमंतरायाला पुढे काय उपदेश करतात? त्याची बुद्धी आपण अंतरात्मा गुण तेने होवणे प्रसन्न कपिनंदन प्रभू दिला। बघा प्रभू रामचंद्राचा धावा केलाय, प्रभू रामचंद्राचा आठव झालेला आहे, प्रभू रामचंद्राची आठवण केलेली आहे। आठवण केल्याबरोबर अगोदरच देव त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतात आणि ते हनुमंतरायाने धावा त्या देवाचा केलाय आणि देवाचा धावा केल्याबरोबर देव त्या ठिकाणी हनुमंतरायाला काय बुद्धी सुचवतात? गजेंद्र हे धरिला सता संकटी स्मरला भगवंता काकुलती उडी सतवरता घालून तत्वता उधरिला। हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं, विनंती ऐकली,
आणि देव कसे धावून आले? गावबा काकांनी सांगितलं गजेंद्र आहे. आणि ज्या वेळेस नकानं धरलं आणि धरल्याच्या नंतर अंतकाळी कुणीही नाही, आपल्याला बी कोणी नाही, पण आपण म्हणतो हे सर्व माझेत. पण अंतकाळीला एकला एक नारायण आहे. गजेंद्राला आठव झाली. आता आपल्याला ज्या आपले सर्व नाते होते शेपटीला धरून ओढत होते आणि त्यांनी आपल्याला सोडलंय, म्हणजे आपलं आता कोणी नाही. आता बोलवायचं कुणाला? तर म्हणले नारायणाचा आठव करावा. नारायणाला त्या ठिकाणी आठव केला आणि गजेंद्राची हाक त्या ठिकाणी कैलास असणारे देवादी देव शंकराचे भक्त असणारे रामप्रभू, आणि त्यांनी ऐकले. आणि ऐकल्याबरोबर माझा भक्त संकटात आहे कशाचा विचार नाही केला आणि उड्डाण केलं आणि ज्या ठिकाणी गजेंद्र होता तिथं आले. आणि तशाच वेगानं प्रभू रामचंद्र हनुमंतरासाठी सहाय्य झाले. हनुमान खंडराम झाला कराने पावला रघुकुल टिळक कपी सबुद्धीस पुरली चोख सत्वर देखे सरसावला. देव कुणाच्याही हाकेला धावून यायला बाजारचा भाजीपाला नाही किंवा तिथं वशिले भाजी चालत नाही. कधीतरी सकाळी उठल्यावर राम राम म्हणतं, रानात गेलं की बाकीचं करतं, पुन्हा त्याच्यासाठी देव कसा धावण? नाही धावणार. सतत मुखामध्ये राम नाम हनुमंतरायाच्या आहे. तन मन धनानं त्या ठिकाणी त्या तीन अवस्था आहेत, सुसुप्ती, जागृती, स्वप्नी. तिन्ही अवस्थेमध्ये राम भक्त हनुमंतराया फक्त रामाचंच ध्यान करतात, रामालाच पाहतात आणि रामाचंच वर्णन करतात. त्या हनुमंतरायाचे बोलणं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि बुद्धी हनुमंतरायाला काय सुचवतात? एवढी काय अशी चिंता मी भात का झालो असता सगळा पर्वताची तत्वता नेव सर्वता उतलोने. ज्या वेळेस चिंतेमध्ये पडल्या जात त्यावेळेस काय करावं सुचत नाहीये. हनुमंतराया चिंतेमध्ये पडले, काय करू आता? या ठिकाणी काय करावं कळेना गेलंय. तेवढ्यामध्ये बुद्धी त्या ठिकाणी चालना कोणी रामप्रभूने दिली. दिल्याबरोबर हनुमंतराया त्या ठिकाणी काय विचार मांडतात, काय ठिकाणी चिंता करायची गरज आहे. आणि आताच्या आता हे पर्वतावरच्या औषधी हात लावू देत नाहीत, आका पर्वतच उचलून नेवा असा विचार हनुमंत मांडतात. उठवीला समित्रा ते अर्धक्षण लागता. हनुमंतरायांनी विचार केला, ह्या दिव्य औषधी आपल्याला हात लावू देत नाहीत. यांनी चाळे मांडलेत, आपल्याला कोणती वस्तू कोणती हे कळत नाही. मग पर्वताचा अख्खा न्यायचा, पर्वत नेल्याबरोबर सुषण वैद्य येतील, दिव्य औषधी कोणती कोणती ती ओळखतील आणि मग त्या ठिकाणी चिंता करायची गरज काय? हे सगळं साध्य होतंय कधी? पर्वत उचलून नेल्याच्या नंतर. जरी विलंब करूयात उदया येईल भास्वत शक्ती वरदाद भूताय कार्य समस्त नासले. हनुमंतरायांनी विचार केला, चांगल्या कार्याला विलंब लावता कामा नये. आता इथं विलंब कशाला लावू? बंधन आहे. जो माझ्या लक्ष्मण भैयाला शक्तीचा बाण भेदलेला आहे त्याचा वरद बाण ब्रह्मदेवाचं वरदान आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोण जरी असला तरी वाचणार नाही. मग इथं जर टाइम घालवला तर सूर्य उगवेल आणि जे कार्यासाठी आलं त्याचा नाश होईल. मग विलंब करता कामा नये. पर्वत आत्ताच्या आता उचलतो आणि सुषणाच्या समोर टेकतो अशी बुद्धी हनुमंत त्या ठिकाणी बोलतात. औषधीला पविल्या सकाळ मज केवळ गोवया. मला गुंतवून टाकण्यासाठी या पर्वतानं माझ्या बरोबर चाळे मांडले, औषधी लपून ठेवल्या.
मग आता हे वांदरात केलेलं उजाडात आणल्याशिवाय राहणार नाहीये. आता या पर्वतानं जे माझ्या बरोबर या ठिकाणी कपट केलंय ते कपट मी आता उघड केल्याशिवाय राहणार नाहीये. ज्या वेळेस गुपित गोष्ट सांगितल्या जाते, जर उघडी नाही केली ना तर त्याच्या मागे नाचावं लागतंय, आणि जर उघडी केली तर ते बाजू सोडून देते. हनुमंत म्हणले पर्वताचे चाळेत मी चालू देणार नाही. यानं माझी या ठिकाणी काय फजिती केली, आता याला उघडकीस आणीन, समोर नेईन, सुशन वळकील. आता मी याचे चाळे चालू देणार नाही असं हनुमंत बोलतो. बघा रामभक्त हनुमंत आहेत, त्यांच्या मनामध्ये विचाराचं चाहूल त्या ठिकाणी लागू लागलेलं आहे. ज्या वेळेस चिंतेमध्ये पडतं त्यावेळेस कोणताही विचार येतो, त्या ठिकाणी चांगला येतो, वाईट येतो. त्यावेळेस हनुमंतराया म्हणले या ठिकाणी काय केलं म्हणले, पर्वतानं चाळे मांडलेत म्हणजे हे रावणाच्या बाजूला गेले. आता जसं राजकारणात सकाळचा दुपारी दुसरीकडे जातोय तसं तर या पर्वतानं केलं नसेल ना. माझ्यापासून काय केलं, यानं रावणाची बाजू धरली आणि रावणाच्या बाजूला गेले म्हणून मला या ठिकाणी चाळे करीत नसेल ना असं हनुमंत बोलतात. केला रामनामे बुबकार कापिनले सुरासूर चराचरे भयभीत. हनुमंतराने त्या ठिकाणी विचार केला, दृढ भाव धरला आणि मोठ्यानं जय घोष केला, प्रभू रामचंद्र भगवान की. आणि मोठ्याने गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर पृथ्वी जशी खिलारीचा भूकंप झाल्यावर डुलू लागली तशी पृथ्वी डोलती. लोकपाल स्वर्गातले देव डलमळू लागले. पुढं काय होतं, आंदोलित पर्वतात भूत्या कांत कलकलते. हनुमंतरायांनी मोठा आवाज दिलेला रामनामाचा भुभुकार केलाय आणि शेपटीनं आळा त्या पर्वताला घातला. आणि जसं एखादी वस्तू हलवावा तशी हनुमंतरायांनी पर्वत हलवला. जे चराचरत प्राणी मात्र ते त्या ठिकाणी तळमळ तळमळ करू लागले. आता अकंत होतोय, आता धरती बुडती वाचत नाहीत असा विचार मांडू लागले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमो नमः. करोनिया राम स्मरण वेगी उपडिता गिरी द्रोण दनानिले त्रिभुवन शेषपणा तडपडलाय. आत्मस्वरूप गणेश केली स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. सर्व श्रोते वक्ते राम भक्त या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवट कथेचं अनुसंधान. हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार आला, विचाराचा असणारा परिपर असणारा प्रभू रामचंद्र, आणि विचार एकच केलाय. ज्या वेळेस पर्वत हातामध्ये हनुमंतरायाने धरला, लक 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 पर्वत हरला. हलवल्याबरोबर स्वर्ग मृत्यू पाताळ थर 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 असा हादरा बसला. अशी अवस्था हनुमंतरायाने केलेली आहे. दनानिले पाताळ हडबडले लोकपाळ वन देवता कळबळ केला कल्लोळ सकळी केला कल्लोळ सकळी. हनुमंतरायाने ज्या वेळेस पर्वताला धरलेला आहे, लक 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 हलवला, लोकपाल सुद्धा हा धरलेले आहेत. कारण अचानक असा कशा प्रकारचा हा ठरवलाय, कसा भूकंप झाला की काय, अशी विचित्र मनामध्ये अवस्था लोकपालांच्या मनामध्ये आलेली आहे. भेने पळाली वनचरे ती
सिकंदरे ससे मैसे तरस तरंगे चौफेरे कळकळी हनुमंतराचा भूमुखाराचा आवाज, पर्वताचा असणारा आवाज, लोकपालांना झालेला हादरा, त्या पर्वतावर असणारे ससे तरसे सर्वचे सर्व असणारे प्राणी इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. कारण आपल्या समोर एवढा मोठ्यानं गजर केला ना तरी झोपलेलं जाग सुद्धा होत नाहीये, अशी अवस्था आहे. पण माझ्या रामभक्तांनी ज्यावेळेस भूमुखार केला त्यावेळेस त्या पर्वतावर कुणाला कुठे पळावं अशी अवस्था निर्माण झालेली आहे. अट्टहास मदगजाचे आरडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे तेने दचके यमलोक तेने दचके यमलोक. पर्वताच्या ठिकाणी जे काही हत्ती होते माजलेले त्यांचा सुद्धा काय करावा अवस्था झाली. मोठ्यानं सैरावैरा पळू लागले, सिंहाचे कळपाची कळप पळू लागले. कशामुळं? हादरा बसलेला आहे, भीती निर्माण झाली ना. भीती निर्माण झाले कुणाला कुठं पळावा ते कळत नाही. पण त्यावेळेस एक निश्चित कामाला येतंय, रामनाम कामाला येतंय. रामनाम घेत असता काय अवस्था झालेली. सुख दुख में सुमिरन सब करे, सुख में न करे कोई. जो सुख में सुमिरन करे दुःख कहा के होई. कबीरा अशा प्रकारची अवस्था त्या पर्वताच्या ठिकाणी झालेली आहे. दोळल्या धूम्रवल्ली भूते आकांतली सकळी त्याही दाती त्रणे धरिली शरण आली कपिसी. शरण आली कपिशी. पर्वताच्या ठिकाणी अशी अवस्था झाली आहे. आंदोळल्या धूम्रवल्ली, काय करावा सुचाना. अहो ते गवताच्या काळ्या तोंडामध्ये धरावा आणि धरून आपण म्हणतो नाही काय याची अवस्था झाली बघा ना. आणि तशी अवस्था झाली. माझ्या प्रभू रामचंद्राचा भक्त हनुमंतराय याला सर्वची सर्व शरण आली. दिशा लंघिल्या पक्षी कुळी सरपरी घाले पातळी पाताळी. दिगिजाचा बैसली टाळी दातकिळी कृतंता. अशा प्रकारचा आवाज झाल्यानंतर जी अवस्था निर्माण झाली कृतांत आहे, काळ आहे, काळाच्या सुद्धा दात खिळी बसल्या हो. कारण रामनामाची ताकद आहे, माझ्या हनुमंतराच्या असणारी भक्तीची ताकद आहे. आणि त्या भक्तीच्या ताकदीवर या सर्वांच्या अशा प्रकारची अवस्था त्या पर्वताच्या ठिकाणी झालेली आहे. 10 योजने विस्तार 5 योजने उंची थोर ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सर्वर उपडिला. 10 योजने 10 चौक 40 योजने रुंदी आहे, 5 चौक 20 योजने उंची आहे. असा 40 बाय 20 पर्वत आहे. आणि तो पर्वत हनुमंतराने लक 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 हलवला उपटला आणि काय करू लागले. बळ्या कोणी पाही पर्वत उपडिला दोही बाई गगना उचला लवलाही श्रम नाही अनुमात्र. एवढा मोठा पर्वत आहे आणि तो पर्वत हनुमंतराने उचललेला आहे. उचलल्या पण माझे गाऊबा काका सांगतात श्रम नाही अनुमात्र. का नसेल हो? प्रभू रामचंद्राच्या नामाची ताकद तेवढी आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राच्या नामाच्या ताकदीवर हनुमंतराने पर्वत उचलला. कसल्या प्रकारचा आळस हनुमंतराला आलेला नाहीये. क्षेत्र कजेली बाळक गडसुडा दंड कमळे देख तैसा चालिला कपी नायक गिरी आलोलिक उपडोनी. ज्याप्रमाणे लहान मुलं असतात आणि चेंडू खेळतात ना, चेंडू, आणि ते चेंडू जसं हातावर फेकावा वरच्यावर झेलावा
त्याचं काही वाटत नाहीये. तशा प्रकारचा माझा हनुमंतरायाने पर्वत हातावर झेललेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे अंतरंग शिष्य गावबा काका सांगतात, जसं हातीनं कमळाचं फुल सोंडेनं वर फेकावं, हातीच्या सोंडेला त्रास होणार आहे का? नाहीये. तशा माझ्या हनुमंतरायाला त्या पर्वताचा काही त्रास नाही. का तर माझ्या रामाचा भक्त आहे, रामाचं नामस्मरण आहे, नामामध्ये ताकद आहे. तरी अंधार पडे दगड गडद वरी प्रकाश आघाद हे माच्यायाती शुद्ध कोंदले नभ उजेडे कोंदले नभ उजेडे. हनुमंतराने तो पर्वत हातावर घेतलेला आहे. पर्वतावर काय आहे? वल्ली आहे. लक 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 अशा प्रकारच्या चमकू लागलेल्या आहेत. वल्लीचा असणारा उजेड आकाशामध्ये आहे आणि त्या पर्वताचा अंधार खाली पडलेला आहे. चला तरी अंधार प्रकाश माथा नभी सवे गवडत जाता अयोध्याचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. हनुमंताने तो पर्वत घेऊन निघालेले आहेत. पर्वत चाललेला समोर हनुमंत घेऊन चालत असताना अयोध्येचा असणारा प्रदेश आलेला आहे आणि अयोध्येच्या प्रदेशाच्या वरून हनुमंतराय निघाले. तेवढ्याच माझ्या रामाचा बंधू असणारा भरत यांचं लक्ष गेलेलं आहे. अति विस्मित झाला मनी निबिडित दाटली आसता रजनी काय जाता आहे गगनी लक्षिता चिन्ही लक्ष नाही. भरतानं वर बघितलेलं आहे. बघितल्यानंतर हातामध्ये पर्वत आहे. रात्रीची वेळ आहे, एवढा अंधार पडलेला आहे आणि अंधाऱ्या रात्री हे आकाशामधून काही चाललेलं आहे असा विचार माझ्या भरताच्या मनामध्ये आलेला आहे. इंद्र वैसला विमानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीत आहे गगनी लाज नाही वाटेना. भरताच्या मनामध्ये विचार वेगवेगळे येऊ लागलेले आहेत. आपल्या सुद्धा विचार येतात ना हो, कारण विषय मगवाच होऊन गेलेला आहे आणि तशा पद्धतीनं भरताला वाटू लागलेले रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी हे काय असल. एकच विचार आला, अरे राजा इंद्र आहे म्हणले इंद्र आणि त्या इंद्रानं इमान घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या अप्सरा आहेत. अरे याला कसं लाज नाही, काळ वेळ कळतो का नाही. भरत विचार करू लागले. पुढील वाचक आहेत चंद्रकांत महाराज चौरे, शिक्षक आहेत महादेव महाराज तांगळे गव्हाणखडी. धोनी विचित्र उमटला तो ऐकला वाचक चंद्रकांत महाराज चौरे, तो शिक्षक ऐकला महादेव महाराज तांगळे. भरताने. ज्यावेळेस हनुमंत सन्न अशा प्रकारचे पर्वत घेऊन निघालेले आहेत. निघाल्याबरोबर त्या पर्वताचा वारा सुटलेला आहे, पर्वताचा वारा येऊ लागलेला आहे. सुगंध अशा प्रकारचा त्या वल्लीचा वास येऊ लागलेला आहे आणि तो भरताच्या असणाऱ्या मनामध्ये विचार आला, भरताच्या कानावर आवाज येऊ लागलेला आहे. शिक्षक महादेव महाराज तांदळी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय. गुरुवर्य भगवान बाबा की जय. अंगत्राने वात सुटला तेने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला
तो ऐकिला भरताने. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असो ग्रंथ करते गाऊबा काका ऐकणाऱ्या सर्व भक्तांना परिहार देऊ लागलेले आहे. डोंगराचा आणि वलीचा असणारा श्वास सुटलेला आहे ते भरतानं पाहिलेले. पाहिल्यानंतर ऐकू आलं श्वासाचा असणारा सुगंध आहे. सर्व काही गोष्टी असणाऱ्या कळू यायला लागलेल्या आहेत, पण कळायल्यात पण कोण्या प्रकारे कळू लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक सहार दरड्याला आहे. हे असणारा कसा आहे हे सांगू लागलेले. मने केवढा अद्भुत वंदे लावणी अद्भुत अप्सरा सह विमानात सैरा विचारत आकाशी. भरताच्या मनामध्ये असणार काय येऊ लागलेलं आहे की इंद्र असणारा अप्सरा युवायनामध्ये घेऊन असणारा वरती असणारा हिंडू लागलेला आहे. अशा प्रकारे भरताला मनामध्ये शंका येऊ लागलेली आहे. ही स्वय घेवणी वळरांना विमानी हिंडवी गगन उल्लंघोनी साधू सज्जन करी उठण उन्मत्त. उन्मत्त असणारा इंद्र झालेला आहे. साधू संतावर असणारी सावली पडायला लागलेली. ह्याचं असणारं साधू संताला काय झालेलं आहे. अहो साधू संताला दुःख झालेलं आहे. भरताला दुःख झालेलं आहे. भरत असणारा प्रभू रामचंद्राचा भक्त आहे आणि भरताला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे. कशाचं. या युवानाच्या सावलीचं असा असणारा विषय चाललेला आहे. जे स्त्री सवेत निरत झाला मध्यप्राशिनी मातरा जो धन लोभे उतरा त्याच गेला विवेक. ग्रंथकर्ते सांगू लागलेले मद्यपानामध्ये असणारा उन्मत्त झालेला जो पुरुष असतो त्याला कोणताच असणारा विषय. अहो भक्तीचा मार्ग कळतच नाही. त्या विषयाकडे असणारा चालले. नाथ माऊल त्या ठिकाणी गाऊबा काका असणार तुम्हा आम्हाला सांगू लागलेले. हे तुम्हा आम्हाला रामायण सांगू लागले. रामायणाची कथा जी आहे निमित्त असणारे कशाचं आहे भरताचं. पण तुम्हा आम्हाला सांगू लागलेले उन्मत्त झालेला असणारा मनुष्य आहे कोण्या प्रकारे वागत आहे असं असणार गाऊबा काका सांगू लागलेले आहे. जगमनी जेरत ते सर्वता ती उन्मत्त नाटवे स्वार्थ परमार्थ स्वइच्छा विचारित करदैसा. त्या ठिकाणी स्व परमार्थ असणारा आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी हे आठवतच नाही म्हणले. कसं आठवण. मद्यपानामध्ये गुरमाठून गेलेला आहे. शक्ती उन्मत्त झालेला आहे. बळ उन्मत्त झालेला आहे. धन उन्मत्त झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मनुष्याला ते आठवत नाही असं गाऊबा काका सांगू लागलेले आहे. अरण्यने मर्यादा दिवस देखाता उन्मत्त स्पदा वेशांतरी विचरे सदा न सरे कदा माघारा. खरने मर्यादा दिवस देखत जन्मदा वेशांद्वारी विचरे सदा नसरे कदा माघारा. त्या ठिकाणी उन्मत्त झालेला माणूस कोणत्या विषयामध्ये गुंतल्यानंतर मागच सरत नाही. का माग असणारं कर्म सरू देत नाही. ते उन्मत्त झालेलं आहे. उन्मत्त मनामध्ये असणारं उन्मत्तपणा आल्यानंतर त्याला आपल्या जन्माला आल्याचं सार्थकच कळत नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. अशी अवस्था कुणाच्या मनात आली. भरताच्या कामानात आली. इंद्रानं हे कर्त्य चालू केलेलं आहे. कशाचा. त्याच्यावर अंधार का पडला. हनुमंतरायानं चालविलेला पर्वत त्या पर्वताचा अंधार पडला म्हणून भरताच्या मनामध्ये शंका आली. लात हानिता उरावरी प्रीती धावेस मुख खरी पदाभिघात मुखावरी
आवडी करी झेलित त्या ठिकाणी आवड असणाऱ्या विषयाचं सुख बेगडाची भावली आबराची सावली मनुष्याला असणारं कळत नाही. छातीवर असणाऱ्या लाता बसल्या तरी चांगलंच आहे असं असणारं त्या ठिकाणी अवस्था गाऊबा काका सांगू लागलेले आहे. तैस पुरुष कामाचारी सुखीच माने निरंतरी पाऊल जाऊन दुरी हृदयावरी झेलित उन्मत्त असणारा विषयाचे सुख असणारे घ्यायचं आहे पण त्याला असणारं काय होऊ लागलेलं आहे त्याला असणारं काहीच कळत नाही का विषयामध्ये गुंतलेला आहे म्हणून आपल्या छातीवर काय पडायला लागले काय व्हायला लागलेले ह्याची पर्वा त्याला आठवत नाही का विषयामध्ये गुंतलेला आहे म्हणून त्याची आठवण त्याला येत नाही. म्हणे जन्मांतरीची फळाली भाग्ये हिचे पद कमळ हृदयी लागे दैवे दंडली अभाग्ये व्रत वैराग्य कष्टती. त्या ठिकाणी भाग्य आहे ते म्हणू लागला किती माझं भाग्य आहे माझ्या असणाऱ्या छातीवर पाय लागू लागलेले देवाचं लागायले तोय ते भाग्य आले नाही अशा विचारानं त्या ठिकाणी त्याला काहीच कळत नाही म्हणून असा मनुष्य नरदेहाला आल्यानंतर कोण्या स्टेपला जाईल ह्याचा भरवसाच नाही असं गाऊबा काका सांगू लागले. स्त्री कामाची ऐशी रीती एक मद्यपीची स्थिती वेंचून पदराची संपत्ती स्वय हाती जगनिंदे. त्या ठिकाणी मध्ये असणारा पण मध्ये पान पेणाराची अवस्था सांगितली. धनाचा असणारा किती साठा आहे किंवा नाही ह्याचा विचार नाही आणि मद्यपानामध्ये असणारा गुरमाटल्यानंतर त्याला असणारं धर्मानीती असणारी धर्माचा असणारा मार्ग अशा प्रकारे कळत नाही अशी अवस्था झाली. जेने द्रव्ये ऐतिक भोग जोडे सकाम कर्मे स्वर्गातुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. त्या ठिकाणी एवढा असणारा धनानं उन्मत्त झालेला आहे पैसा किती बी झालेला आहे कोण्या प्रकारचा जमलेला आहे ह्याचा विषयच नाही पण त्या पैशाच्या गरमीच्या जोरावर त्याला असणार परमार्थाचा विषयच नाही म्हणून त्या ठिकाणी परमार्थ हे बाजूला जातो. कशामुळं धनीमुळं धन असणारं लयमट झालं लयमट धन झालं की त्याला काहीच कळत नाही. ते असणारा पुड्या खाणार रस्त्यावर थुकणार चांगला स्वस्त रस्ता असला त्या रस्त्याची घाण करून टाकला का पैसा आहे ना लयमटा पैसा असल्यामुळं त्याला पर्यायच नाही अशा प्रकारे धनलोभ्याचं सांगू लागले. पुढील वाचक बंशी महाराज चौरे आणि सूचक आहेत हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज मुंडे वाकेकर. हे निजात्मघाती संपूर्ण नरक सेवन कल्प. त्या ठिकाणी अकल्प असणाऱ्या प्रकारे वाचक बंशी महाराज चौरे. नरक सेवन करीत आहे नरकाची असणारी प्राप्ती होत आहे म्हणून त्या ठिकाणी मनुष्यानं काय केलं पाहिजे विषयाच्या नादी असणारं लागलं ना पाहिजे नाही तर नरक प्राप्ती होत आहे असं सांगू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. धन लाभुनिया जे लुबदक शोवी प्रिया न देखिती सुख जन्म धर भया देक भोगिती नरक वरा. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरी हरी.
असो पुण्य आणि पवित्र भूमी असणारी कासार नगरी आहे. या ठिकाणी दिवाळीचा योग महाराज. दिवाळीचा तुम्ही म्हणता महाराज कसं काय रात्रीच्या दिवाळी कशा सुरू होत्या ना, दिवसा होईना तर रात्रीची दिवाळी बीत महाराज. तुम्हाला सांगून जातो, पहिली जगामधली दिवाळी आहे. रात्रीला अनुसरून बोलतो मी, आलं का लक्षामध्ये. सगळेजण जागे व्हा, विषय खूप महत्वाचा आहे. पूर्व दिशेच्या रावळी उदय येताची सूर्य दिवाळी की येरही दिशा त्याची काळी काळी मनाई. ही पहिली दिवाळी जगामध्ये. दुसरी दिवाळी आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. 2 दिवाळ्या झाल्या. तिसरी दिवाळी आहे माझे भक्त भागी येती घरा तै पर्वकाळ दिवाळी दसरा ते तीर्थी धावती मायरा जेवी सासुऱ्याहून कुमारी. ती आपल्या कासारी नगरीमध्ये चालू आहे. आणि 4थी दिवाळी आहे दसरा दिवाळी तोचे आमा सण सखे संत जन भेटतीला अमुप जोडल्या सुखाच्या राशी पारत्या भाग्याशी नाही आता. भाग्यवाने जागे व्हा, उठून आला का लक्षामध्ये. झोपू नका, रोज झोपायला झोपण्यासाठीच तुमचा जन्म आहे, पण उदारासाठी एकतरी रात्र घाला. आलं का लक्षामध्ये. काही मी उदार पावेन काही कृपा करील नारायण. असे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्ताला समाधान होणारी रात्र उदाराची रात्र, उठा जागा व्हा. आलं का लक्षामध्ये. आणि आता जे चालू विषय आहे दिवाळीचा, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप नाही सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणवी दे प्रकाशाची तैसी वाचा श्रुत्या ज्ञानाची दिवाळी करे. ज्ञानाची दिवाळी चालू आहे. पण माझे काही सूचक वाचक महाराज नाव देऊ नका. आलं का लक्षामध्ये. ह्या लोकांचं नुकसान करू नका. गाव सोडून आले, घरदार सोडून आले, कशासाठी. उदारासाठी. तुम्हाला ओवीचा अर्थ कळत नाही, शब्दाचा अर्थ कळत नाही, सांगाय बसले. काय होणार लोकांचं हित. हित ते नाठवी जन जनका राहिला लौकिका अंतरपाठ. हीच जर करायचं असलं तर रामायण ऐकावं लागतंय. पण कसं ऐकावं लागतंय. निजे ती कळवळा पूर्ण ज्याच्या ते ताचील जाण ती सर्वांगाचे कान करून श्रवण करावे. ज्याला स्वतःच हित का महाराज त्यानं सर्वांगाचे कान करा आणि रामायणाची कथा ऐका. कथा ऐकण्यासाठी एक जण आपल्यावर उपकार केलेला आहे. अरे वाल्मिक थोर उपकारी झाला. आपण तरुणी जनतारीला राम नामाचा सुखाळ केला. जिन लाविला मोक्ष पंथे ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा. कुणला वैकुंठाला जायचंय. अरे इथं आलाव ती वैकुंठाला जाण्यासाठी चालाव. म्हणून झोपून काही विनंती आहे. उठा जागे व्हा रे. आता आलं लक्षामध्ये. जागवा. मध्यरात्रीचा दिवस आहे. रात्र होऊन गेलेली आहे आणि आपल्या सुद्धा आयुष्याची अर्ध रात्र झालेली आहे. लक्षात असू द्या. आणि अर्ध रात्री झाली मी आता दिवस मावळणार आहे, उगवणार आहे, आपण मरणार आहेत. आणि मरण्याच्या अगोदर कल्याण करून घेणारी राम कथा आहे. आधीपासून अंतीवरी श्रीराम कथा अमृतलरी सादरी जो श्रवण करी तोची संसारी धन्य होय. धन्यता मिळून दिली महाराजांनी तुम्हाला. तुम्ही सुद्धा धन्यवान आहेत महाराज. धन्य धन्य जनार्दनी, धन्य कथा रामायणी, धन्य भाग्याची मांडणी जे कथा श्रवणी ऐकती. तुम्ही ऐकायलात भाग्यवान आहेत. पण एक लक्षात असू द्या, तैसा मनाचं मारून करिता
तरी मी 4-5 वया आहे तर 4 वया सांगतो, काही अडचण नाही. जसे आहेत त्यां तसा जसा विषय असन तसा असतो. पण ग्रंथकर्त्यानं एक वर्णन केलंय आईचं, बरं का. सगळ्यामध्ये प्रेम कुणाचं जास्त आहे? ते आईचं. मग कलियुगामध्ये काय आहे हे तर सांगावं लागेल का नाही? मला सांगा, जे पुरुष आहेत, पुरुष त्यांना फक्त 2च देव आहे. एकाच देव आई आहे आणि एक देव आहे तो वडील आहे. माईची आणि बापाची जे सेवा करत नसल त्यांना महाराज राम